तर पहा, हे वाक्य आपण इंग्रजीमध्ये बनवणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने. तर पहा, कितीही मोठं वाक्य असू द्या, आपण अतिशय सहजपणे इंग्रजीमध्ये बनवू शकतो. काय करायचं, तर पहिल्या शब्दाला 1 क्रमांक द्यायचा, नंतर डायरेक्ट शेवटच्या शब्दाकडे जायचं आणि याला द्यायचा 2 क्रमांक. बघा, किती मोठं वाक्य आहे तरी आपण या ट्रिकने बनवू शकतो. नंतर इथून मागे उलट क्रमाने यायचं, याला द्यायचा 3 क्रमांक, याला 4, याला 5 आणि तिच्या पतीसोबत याला 6. आता चला बनवूया वाक्य. काय करायचं आहे, तर 1 नंबरचा शब्द 1 नंबरला इंग्रजीत लिहायचा आहे, मोहिनी. MOHINI, मोहिनी. आता 2 नंबरला आपण काय केलं बघा, इथं 2 नंबर दिला म्हणजे हा शब्द आपल्याला 2 नंबर लिहायचा आहे. आहेसाठी इज. आता एक गोष्ट कायम लक्षात असू द्या, इथं मोहिनी आहे म्हणून इज लिहिलेलं आहे. आता इकडे बघा, इथं जर आय असतं, समजा इथं आय जर असतं, तर आय असल्यावर एम, वी असल्यावर आर, ही, सी, इट पैकी एक जर असेल तर इज, यू असेल तर आर आणि दे असेल तर आर लिहायचं. ही गोष्ट लक्षात असू द्या. आता बघा, मोहिनी इज. आता इथे बघा 3 नंबर काय आहे, जात. आता जाणे म्हणजे गो आणि जात आहे क्रिया सुरू आहे, जाण्याची क्रिया सुरू आहे म्हणजे इथं आपल्याला गोईंग लिहायचं, कारण याच्यामध्ये आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. बघा, गोईंग. 4 नंबरला काय आहे, खरेदीसाठी. लक्षात ठेवत चला हे शब्द. तर खरेदीसाठी काय लिहायचं आहे, टू बाय. 5 नंबरला काय आहे, साडी. साडीसाठी काय लिहायचं, सारी. हां, आणि तिच्या पतीसोबत. आता कधी सोबत म्हटलं, समजा आता इथं पतीसोबत आहे म्हणून काय लिहायचं आहे, विथ हर हजबंड. इथं जर भावासोबत असतं तर विथ हर ब्रदर. आईसोबत असेल तर विथ हर मदर. म्हणजे ही गोष्ट लक्षात असू द्या. बघा, आता इथं तिच्या पतीसोबत आहे म्हणून विथ हर हजबंड. पहा, इतक्या सोप्या पद्धतीने आपण वाक्य बनवू शकतो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांसाठी हा व्हिडिओ शेअर करू शकता. धन्यवाद.